बघा खूप छान आलेला आहे शेवगा हा. वाव, मला खूप आनंद झालाय पपयाला बघ. आणि याच्यामध्ये ना मी थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलेलं आहे. माझ्या लाडक्या बायकोला दरवण्याला युरिक ऍसिड सुद्धा कमी करता पुदिना शरीरातील. छान अशी बघा तरी किती सुंदर आलेली आहे. जय योगेश्वर कोंडे. जय योगेश्वर. तर मित्रांनो, इथं माझी आई भोपळ्याचं पुरी बनवते. हा, घारे पुरी एकच ना. बरोबर, भोपळ्याचं पुरी. हा, घारे बनवते. तर हरे कृष्ण मैत्रिणी, जय योगेश्वर मैत्रिणी. तर मी आज घाऱ्या बनवते आणि बऱ्याच दिवसातून आज आम्ही ब्लॉग काढतोय. कारण गौरी गणपती उत्सवामुळे थोडासा वेळ मिळत नव्हता, पण आता जरा फ्री झालेलो आहोत. तर मला चला आज ब्लॉग बनवूया. तर आज रविवार पण आहे, त्याची घरी आहेत, म्हणलं आज नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी काहीतरी वेगळं स्पेशल बनावं. तर मी आज घाऱ्या आणि इथं खीर पण बनते माझी. आणि ही आंबे मोहर तांदळाची खीर बनवते मी, सुवासिक तांदळाची. आणि इथं मूग आहे भाजलेले, आणि ते भाजून शिजून भाजी बनवलेली आहे. छान अशी बघा तरी किती सुंदर आलेली आहे. आणि या इथं चवळीची भाजी मी बनवणार आहे, ही मुगाची भाजी शिजल्यानंतर. हा पुदिना मी माझ्या कुंडीत लावलेला, एवढा छान आलेला आहे, सुंदर गार्डन फ्रेश पुदिना. तर वास खूप छान येतो. आणि ही चटणी जर तुम्ही खाल्ली आठवड्यातून 2-3 वेळा तर पोटाच्या प्रकारे जवळजवळ 60 ते 70% कमी होतात. तर ही पोटासाठी पण चांगली असते, शरीरासाठी पण चांगली असते. तर हे पुदिना शरीरामध्ये थंडावा निर्माण करतो. तर आणि युरिक ऍसिड सुद्धा कमी करतं पुदिना शरीरातील. तर ही पुदिना चटणी मी आठवड्यातून 2-3 वेळा बनवून खात असते. तर हा एवढा निघालेला आहे, मी लावलेला पुदिना कुंडीमध्ये 2-3 महिन्यापूर्वी लावलेला होता. अधूनमधून तोडत असते, पण आज एवढासा निघालेला आहे. तर इथं पितळशी देवपूजा करतात ते. आणि इथं आईने चालू केलेला आहे कणिक मळायला. घाऱ्या, सॉरी घाऱ्या. जो लाल भोपळा असतो ना आपला, काशी भोपळा म्हणतात, त्याला मी खिसला आणि शिजवून घेतला गुळ टाकून. आणि आता हे पिठामध्ये मळते. जेवढं पीठ त्या शिजलेल्या भोपळ्यामध्ये बसेल तेवढं मी बसवलेलं आहे. आणि छान असं घट्ट मळून याच्या पुऱ्या बनवणार आहे. छान छान चविष्ट स्वादिष्ट. तर मी इथं घाऱ्या तळतीये, बघा किती छान फुगलेले आहेत. अशा सुंदरशा घाऱ्या तयार आहेत. आणि याच्यामध्ये ना मी थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलेलं आहे, त्यामुळे अशा क्रंची होतात थोड्याशा. आता आई स्वतःसाठी भाकरी बनवणार आहे, कारण की आईला हे चालत नाही. खात नाही जरा, मी गव्हाचं अन्न खात नाहीये, मैद्याचं अन्न खात नाही. तर भाकरी, बाजरीची भाकरी बनवते मी. तर पाणी गेली ती तर हे आमचं पिठली ताट आहे छोटंसं. मला आता कंठाळा आलाय मोठं ताट काढण्याचा, मोठं ताट पण आहे. म्हणलं आता ह्या ताटामध्ये भाकरी बनवावी पटपट पटपट. त्याला बऱ्याच उशीर झालेला आहे. म्हणाला माझ्या खूप भूक लागलेली आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. मी पण असं ठरवलंय, लाडकी बायको योजनेअंतर्गत माझ्याकडून माझ्या लाडक्या बायकोला दर महिन्याला, म्हणजे आजपासून ना 2000 रुपये देतो. सरकारने 1500 रुपये दिल्यात. तुम्ही मला 2000 रुपये देणार लाडकी बायको योजना. धन्यवाद. मी फोंडेजींना म्हणलं होतं माझा अर्ज भरा लाडक्या बहिणीसाठी. फोंडेजी म्हणले नाही भरायचं अजिबात, कारण आपण त्या पात्रतेमध्ये बसत नाहीये. मग मी म्हणलं ठीक आहे, आता मला लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळत नाही तर मिळत नाही, तर तुम्ही लाडकी बायको योजना चालू करा माझ्यासाठी. तर फोंडेजींनी मला लाडकी बायको योजनेअंतर्गत हे 2000 रुपये महिन्याचे देण्याचे ठरवलेले आहे. आणि मी त्यांना एक आठ सुद्धा घातलेली आहे. ह्या 2000चं मी काय करणार आहे, काय करते हे फोंडेजींनी विचारायचं नाही. बरोबर आहे ना? करा करा. साड्यांचा आता ढिगार लागणार. ढिगार. धन्यवाद फोंडेजी फॉर दिस. लाडकी बायको योजनेसाठी दर महिना आहे का नाही. आता महिन्याला एक साडी, महिन्याला एक साडी, महिन्याला एक ड्रेस. अब मेरी चांदी है
घ्या भाकरी गरम आहे गरम आहे. श्रीकांतला बोलणार आहे. श्रीकांतला फोन कर. कुठे गेला बघ. भूक लागते का नाही त्याला. तर पप्पांनी सगळ्यांना वाढलेला आहे. छानसं ताट तयार केलेलं आहे. आणि इथं आई अजून भाकरीच मळते. ओके ओके चला सुरुवात करूया आपण. या घाऱ्या खीर खायला खूप 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 चवदार झालेली, खूप टेस्टी झालेली खीर आणि घाऱ्या. आणि ही खीर आहे आंबे मोहर तांदळाची आठवण आहे, तर याच्याबरोबर खूप छान लागते. अप्रतिम. अहो खीर आणि घाऱ्या खावा ना अगोदर. गोल शेवटी खायचं. जास्त गोड नाही ते. गोल शेवटी खायचं. तर मैत्रिणींनो, आता माझं सगळं काम झालेलं आहे आणि मी हे गरम पाणी पित आहे थोडंसं. तर तेलकट खाल्ल्यानंतर थोडं कशाला ठोक होतंय म्हणलं तर कोमट पाणी प्यावं. आणि हा माझा लबाड मुलगा झोपलेला आहे इकडे आणि एक तरी आत्ता आलेला आहे, जेवण करतोय बघा. ये साहब मेजवानी का आनंद ले रहे. खा लो खा लो. हाँ कैसा बना खाना. अच्छा आहे. तर मैत्रिणींनो, आता मी झाडू मारते आहे आणि घरामध्ये पण पसारा खूप पडलेला आहे. हा अगोदर पसारा मला आवरून घ्यावा लागेल. ही ब्लँकेट पावसाने थोडीशी भिजलेली आहे, पटकन जाऊन आणली टेरेसवरून. इथं हे सॅग पडलेलं आहे, सामान सामान. हा माझा लबाड मुलगा उठत नाहीये, काय करायचं. सुट्टी म्हणलं की त्यांना झोपेशिवाय काहीही नाही जमत. मी आत्ताच झाडू मारलं बघा. फोंडे असे लपटलेत खाली, फरशीला लपटलेत आणि हात जाडा तिकडे जाऊन बसलाय जेवण करून. आणि इथं ब्लँकेट आहे आणि आमच्या घरात खूप पसारा झालेला आहे. घर छोटं आणि सामान जास्त आहे, तर ये सामान मागता आहे घर मोठा. पोंडजी अहो खाली काहीतरी टाका मग झोपा, काय करायचं. आणि एक लवाडी तर माझ्या कॉपीराइट. कपडे घाल गाडवा. हा नुसता घरात असंच फिरत असतो का. हो गणपती का माती है ना. हाँ वो डाल देंगे. नए घर पे चलना है. हाँ नवीन घराकडे चल म्हणतात फोंडेजी. ठीक आहे चला. तर फोंडेजी म्हणतात नवीन घराकडे चल, कारण आम्ही गणपती विसर्जन केलेलं आहे. मातीचा गणपती आणलेला आणि त्याचं टबमध्ये विसर्जन केलं होतं आणि त्याची जे वरचं पाणी होतं ते आम्ही इथल्या कुंडाने घातलेलं आहे. आणि जी माती होती ती नवीन घराच्या गार्डनमध्ये टाकायचं. छोटं साळ आहे त्याच्यामध्ये टाकायचं. जाऊ का येऊ का. या हाजी काय राहिलं. काही घ्या चला. चेतक घ्या नाहीतर हुंडा घ्या. जाएंगे जायला लागेल. डायरेक्ट जावं लागेल. देखिए कैसे भी चलो मुझे क्या आहे. तर चला आता भेटूया नवीन घरामध्ये. नीट राहा बाबू. ठीक आहे ओके. राधे राधे. राधे राधे. तर मैत्रिणी आम्ही पोहोचलेलो होतो आमच्या नवीन घरामध्ये आणि आल्या आल्या फोंड्याची झाड लावण्याचं काम करत आहेत. आम्ही आमच्या जुन्या घरामधून खजुराचं झाड आणलेलं आहे आणि ते झाड लावण्याचं काम फोंड्याची करतायत. तर या इथे आहे, हे आहे खजुराचं झाड. तर हे खजुराचं झाड कुठे लावतात काय माहीत. आणि आम्ही आल्याला बघितलं इथं आंब्याचं झाड होतं आणि आम्ही जाळीसुद्धा लावलेली होती. तर आंब्याचं झाड कोणी उपटून तिकडे टाकलेलं आहे. मला खूप वाईट वाटलं. हे आंब्याचं झाड एवढं छान आलं होतं आणि हा केशरी आंबा होता. पण आता काय लोकांची मनोवृत्ती वाईट असते, ते अशा काहीतरी उद्योग करतात. आणि फोंडजी इथं हा ना आम्ही इथं राहिलं नसतो, त्याच्यामुळं लोक असे काहीतरी काय करून जातात. आता फोंड्याची दुसरं झाड लावतात या ठिकाणी. तर आमच्या घराच्या ना डाव्या बाजूला इथं मी ना शेवग्याचं झाड लावलेलं आहे. शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या. तर एवढा छान शेवगा आलेला आहे.
बघा खूप छान आलेला आहे शेवगा हा. आणि या इथे पपईची 2 झाडं आलेली आहेत. तर याला पपया पण लागलेले आहेत. आणि इथं आम्ही जवळजवळ 15 दिवस नाही आलो तर इथं गवत वाढलेलं आहे. असं गवत वाढलेलं आहे इकडे. नाहीतर आम्ही इकडे स्वच्छ ठेवत असतो नेहमी, गवत वगैरे अजिबात वाढू देत नाही. आणि ह्या पपईला जास्त मोठ्या पपया आलेत. तर एवढ्या छान पपया आलेत. वाव, मला खूप आनंद झाला आहे पपयाला बघून. आता ह्या पिकतील जवळजवळ एक 15-20 दिवस लागतील कदाचित. आणि वरती फुलं पण येत आहेत खूप सारी. एवढ्या छान पपया आल्या तिथं, खूप साऱ्या पपया आलेत. तर ह्याचमुळे मला ना इथं खूप आवडतं राहायला. पण काय राहू शकत नाही कारण तिकडून मुलांचं कॉलेज वगैरे जवळ आहे, फोंडेजींचं ऑफिस जवळ आहे. मग इथं कधीतरी येतं सुट्ट्यांना. फोंडेजी झाड लावत आहेत तिकडे. बऱ्याच दिवसातून आल्यानंतर झाडून वगैरे मारावं लागते, स्वच्छता करावी लागते. आणि अगोदर खिडक्या दरवाजे उघडून ठेवावं लागतात, तर कोमट वास येतो. वास येतो कोमट असं. खिडक्या उघडते अगोदर. 1 तासभर आम्ही थांबणार आहे इथं, तर अशा खिडक्या उघडून ठेवते. इकडची पण. हा पण दरवाजा उघडून. तर फोंडेजींनी इथं गणेश विसर्जन केलेली माती टाकलेली आहे. तर हे चांगलं पण आहे. आपल्या कुंडीमध्ये किंवा जिथं काही गार्डन वगैरे आळ्यामध्ये टाकलेलं चांगलं असतं विसर्जनाची माती. आता मी एवढं झाडू मारून घेते पटकन. आतलं तर झाडू मारलेलं आहे, क्लीन केलेलं आहे चकाचक घर एकदम. आता एवढा कचरा गोळा करून टाकते आणि बाहेर झाडू मारते. तर या इथे मी चहा बनवत आहे. फोंडेजींची फरमाईश आहे, चहा देऊन येते. पारिजाताच्या झाडाला आजकाल ना खूप फुलं येत आहेत. त्याचा बहर आहे आता सध्या. आणि या ठिकाणी आवळ्याचं झाड छान आलेलं आहे. कढीपत्त्याचं पण आहे इकडे. आणि हे आहे हळकुंडाचं. याला पाणी न मिळाल्यामुळे सुकून गेलेलं आहे थोडंसं. हे खजूर झाड आज फोंडेजींनी लावलेलं आहे. बघूया आता हे किती दिवस टिकतं. जवळजवळ 6:30 वाजून गेलेले आहेत. आणि इकडचं वातावरण खूप सुंदर आहे. त्या डोंगराच्या मागे सूर्यनारायण भगवान मावळत आहेत, अस्त होत आहेत. तर एवढं छान लालिमा पसरलेली आहे डोंगराच्या मागे. तर मैत्रिणो 6:30 वाजून गेलेले आहेत सायंकाळच्या. आणि आता आम्ही घराकडे निघतोय. इकडे सगळी साफसफाई वगैरे झालेली आहेत. आणि मी मागे कपडे घेतलेले आहेत बिछाना धुवायला, कारण आता कुमट वास येतोय बिछानाचा पण. आता पाऊस पण थांबलेला आहे आणि सणवार पण जवळ आलेला आहे. त्यामुळे बिछाना धुवून नंतरच्या वेळेस येते वेळेस घेऊन येईल. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.